माझं पोट दुखतं चालेल का, मला पाठ दुखते चालेल का, सगळ्यांना चालेल. सगळ्या प्रकारचे रुग्ण जरी असतील तरी सुद्धा त्यांच्यासाठी हा वर्ग उपयोगाचा आहे. आता फक्त आपल्याला एकच बघायला लागेल की समजा कंबर दुखीवाले, गुडघे दुखीवाले जर आले तर मग कदाचित त्यांना खाली मांडी घालून बसण्याला शक्य होणार नाहीये. त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था जे काही आहे ती आपल्याला करायला, तर ते थोडीशी माहिती त्यांना तिथे द्यायची आहे. मग ओंकार जपामुळे काय काय घडणार आहे, काय काय होतं, तर ते जनरल थोडंसं सांगायचं पब्लिसिटी करण्याच्या दृष्टिकोनातून की ओंकार जप आपल्याला माहिती आहे आजकाल सगळ्यांना ताणतणाव असतात, सगळ्यांनाच टेन्शन असतं. 20 मिनिटाची व्याख्यानं, काही ठिकाणी 10 मिनिटाची व्याख्यानं, असं आपल्याला द्यायचं त्यांना. इथं मग तासावरच्या वर्गामध्ये अर्धा पाऊण तास व्याख्यानच दिलं की मग ते कंटाळतील. आज आलो आम्ही, आज आमच्याकडनं काहीच नाही करून घेतलं असं त्यांना वाटेल. आणि म्हणून व्याख्यान ही छोटी छोटी आहेत, 20-20 मिनिटाची. आता हे पण कौशल्य आहे शिक्षकाचं. जे आम्ही तासभर सांगतो, तासभर बोलण्याचा जो काही विषय आहे तो विषय आम्हाला 15-20 मिनिटांमध्येच मांडायचा आहे. म्हणजे काय असणार आहे, सगळं सारगर्भित असणार. सारगर्भित सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि त्या पण प्रभावीपणे सांगायच्या आहेत की जेणेकरून ते आपल्याला ते ऐकल्यामुळे, ते छोटंसं व्याख्यान ऐकल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोडी निर्माण होईल, परिणाम त्याच्यावरती झाला पाहिजे आणि म्हणून ते इफेक्टिव्ह असलं पाहिजे आपण जी काही माहिती देणार. म्हणून अभ्यास करून मग ती माहिती द्यायची विद्यार्थ्यांना. त्यानंतर मग ओंकाराचं नमन, ओंकाराच्या नमनाचा श्लोक आता आपण वरती पण लिहिलेला आहे. ओंकारं बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. ओंकारं बिंदू संयुक्तम, ओंकार हा बिंदूनी युक्त आहे. ओंकार अर्धाचंद्र आणि बिंदी किंवा ओंकार हा बिंदू स्वरूप पण मानला जातो. आणि म्हणून ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः. योगी लोक नेहमी त्याचं ध्यान करतात किंवा योगी लोकांनी नेहमी त्याचं ध्यान करावं. दोन्ही अर्थ. नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदम मोक्षदम चैव. कामदम आणि मोक्षदम, चैव म्हणजे आणि, कामदम आणि मोक्षदम. कामदम म्हणजे काय, भौतिक जीवनामध्ये ज्या आपल्या इच्छा असतात की नाही, प्रमोशन झालं पाहिजे, पगार वाढला पाहिजे, 2 व्हीलर 4 व्हीलर आली पाहिजे, भौतिक प्रगती जी काही आहे आपली त्याला म्हणतात कामना किंवा कामदम. आणि मोक्षदम, मोक्षदम म्हणजे काय, म्हणजे आध्यात्मिक प्रगती. आध्यात्मिक प्रगती जी काही आहे, मोक्षाकडे जाण्याचा जो काही मार्ग आहे त्या मार्गावर पण आमची प्रगती झाली पाहिजे. आम्ही काही संन्यासी नाहीये. संन्यासांना काय पाहिजे असतं, फक्त मोक्षदम. बाकी त्यांना काही घरगृहस्थी नाही. पण आपण सगळे गृहस्थाश्रमामध्ये राहणारी मंडळी आहोत, आपल्याला दोन्ही पाहिजे. ओके, त्यामध्ये आमच्या भौतिक प्रगती पण आमची झाली पाहिजे जेणेकरून तिथे त्रास नको, आणि त्याचबरोबर मोक्षदमची जी काही प्रगती आहे ती पण आमची झाली पाहिजे. ओंकाराचा जप केला तर काय होतं, कामदम आणि मोक्षदम दोन्हीमध्ये आपली प्रगती ही ओंकाराला नमन करतो असं म्हणतो. मग आता इथे कामदम आणि मोक्षदम जे काही आहे तर त्याच्याबद्दल काही तज्ञ लोकांचं म्हणणं असं आहे की ओंकार जो काही आहे तो ओंकारामध्ये अकार, उकार आणि मकार 3 अक्षर, अकार, उकार आणि मकार. मग आता काहींचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण अला दीर्घ करतो, अचं उच्चारण दीर्घ असं, इथे अदीर्घ झालं. मग असं अला जर दीर्घ केलं तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्याचा परिणाम काय होतो की कामदमला जास्त चांगला नाही, कामदमसाठी ते जास्त प्रभावी आहे. आणि मग काही ठिकाणी मचं उच्चारण दीर्घ केलं जातं. हा मोक्षदमकडे घेऊन जातो असं पण म्हणतात. मग आता आपली मगाशी चर्चा झाली की आम्हाला दोन्ही पाहिजे, कामदम पण पाहिजे आणि मोक्षदम पण पाहिजे. म्हणून काय केलंय आपल्याकडे की आपल्या लोकविज्ञानामध्ये जो काही ओंकार म्हटला जातो हा समप्रमाणातला ओंकार. ओंकारामध्ये 2 स्वर आणि 1 व्यंजन आहे. अकार उकार स्वर झाले आणि मकार हे व्यंजन आहे. आणि म्हणून मग 2 स्वर एका बाजूला आणि व्यंजन एका बाजूला, म्हणून आपण सांगताना सांगतो की 10 सेकंदाचा एक ओंकार.
विद्यार्थ्यांना शिकवताना सांगायचं की आपण साधारणतः 10 सेकंदाचा एक ओंकार म्हणणार आहोत. त्याच्या मागचं कारण जर तुम्हाला कोणी विचारलं विद्यार्थ्यांनी तर ते सांगण्यासाठी म्हणून मी हे कामधाम आणि मोक्षदम सांगितलं. काही विद्यार्थी चिकित्सक असतात, विचारतात, तुम्हाला विचारलं तर तुम्ही असं म्हणायचं नाही, ते काय माहिती होतं ते त्यांनी सांगितलं वरून सांगितलं आम्हाला म्हणून आम्ही शिकवतो, तसं नाही. ते कारण काय, त्याच्यामागे कारण काय आहे हे पण आपल्याला माहिती असतं. मग जेव्हा आपण आकाराला दीर्घ करतो तर भौतिक जीवनामधल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ओंकार आपल्याला मदत करतो, आणि मला दीर्घ करतो त्यावेळेला मोक्षाकडे जाणारा जो काही मार्ग आहे त्या मार्गावरती आपली प्रगती व्हायला. मग आपल्याला दोन्ही गोष्टी हव्या आहेत ना, आणि म्हणून आपण काय केलं की समप्रमाणात लावलं. 2 स्वर आणि 2 स्वरांना 5 सेकंद आणि उरलेल्या व्यंजनाला म्हणजे मकाराला 5, अकार 5 सेकंदाचा आणि मकार 5 सेकंदाचा, म्हणजे आपल्याला दोन्हीचा फायदा होईल. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण ओंकार 10 सेकंदाचा म्हणतो. आता 10 सेकंदाचं पुन्हा जर डिवायडेशन केलं अकाराला आणि उकाराला किती वेळ, 2.5 सेकंद मोजता येणे अवघड आहे. 2 सेकंद पटकन निघून जातो, आपलं लक्ष पापणी मिटेपर्यंत सेकंद संपून जातो. ओके, आणि म्हणून मग काय तर अकाराचा उच्चार समजा 3 सेकंद किंवा 2 सेकंद काही चालेल. काही लोक म्हणतात 3 सेकंद, काही म्हणतात 2 सेकंद, नेमकं काय आहे बरोबर. तुम्ही 3 सेकंद म्हटलं की 2 सेकंद म्हटलं कोणाला कळतही नाही फारस, पण काहीतरी आकडे सांगायला लागतात म्हणून सांगायचे असतात. म्हणून मग काय की 3 सेकंदाचं उच्चारण करा, उरलेले 2 सेकंद उच्चारण करा, आणि मग 5 सेकंद वाचू. आता हे कसं करायचं, मग अ म्हणण्यासाठी ओठांमध्ये किती अंतर घ्यायला लागतं हे विद्यार्थ्यांना सांगायचं. हा असा मोठा आ करून अ नाही म्हणता येणार, त्या आच होईल. ओके, आणि म्हणून मग अचा उच्चारण करताना आधी सांगायचं, आधी दीर्घ श्वास घ्यायचा, छाती भरून गच्च श्वास घ्यायचा, आणि मग श्वास सोडत सोडत अचं उच्चारण करायचं. अचं जे उच्चारण आहे हे साधारणतः 3 सेकंदापर्यंत असलं पाहिजे, साधारणतः म्हणायचं. घड्याळ लावून काही म्हणणार नाही आपण म्हणतात, साधारणतः 3 सेकंद अचं उच्चारण, मग 2 सेकंद उचं उच्चारण. उलट जरी झालं 2 सेकंद अचं उच्चारण, 3 सेकंद उचं उच्चारण असं जरी म्हटलं तरी बिघडत काहीही नाही, हे पण लक्षात येईल. कुठे कारण सांगितलं, कारण की 2.5 सेकंदाचं बायफर्गेशन करता येणं शक्य नाहीये तिथे, म्हणून आपण काहीतरी आकडे सांगायला लागतात त्यांना, आणि म्हणून हे सांगायचं असतं. 3 सेकंद अचं, 2 सेकंद उचं, किंवा 2 सेकंद अचं उच्चारण, 2 सेकंद अचं उच्चारण, 3 सेकंद उचं उच्चारण, आणि मग ओठ मिटले की उरलेले 5 सेकंद मचं उच्चारण. म्हणजे तोंड उघडून अ म्हणायला सुरुवात केली की समजा 2 सेकंद आपण अ म्हणतोय, तर ओठ मिटायची जी काही प्रक्रिया आहे ही साधारणतः 3 सेकंद चालली पाहिजे, आणि ओठ मिटले की मग मकाराचं उच्चारण निर्माण होणार आहे. मग मकाराचं उच्चारण साधारणतः 5 सेकंदापर्यंत चाललं पाहिजे. मग काय होतं, छाती गच्च भरून घेतलेला श्वास जो काही असतो हा आपण 10 सेकंदापर्यंत श्वास सोडत सोडत ओंकार म्हणतोय. श्वास संपलाय, आता पुन्हा नवीन श्वास घ्यायला. मग शिक्षक आणि विद्यार्थी एकामागून एक ओंकार जप करतात. समजा तुम्ही शिक्षक आहात, तुमचे विद्यार्थी तुमच्या मागे म्हणणार, तर विद्यार्थ्यांना सांगून ठेवायचं की पहिला ओंकार मी म्हणणार. तुम्ही शिक्षक असणार मग तुम्ही सांगा की पहिला ओंकार मी म्हणेल, माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचं. मग इथे काय करायचंय की माझा जेव्हा मकार सुरू होईल ओंकारामध्ये, माझा मकार सुरू झाला की आपण हळूहळू श्वास घ्यायला सुरुवात करायची. आपण ठरलेलं संत सावकाश, संत सावकाश पद्धतीने आपण श्वास घ्यायला सुरुवात करायची, आणि माझा मकार संपला की मग त्याला जोडूनच तुम्ही श्वास सोडत सोडत ओंकार म्हणायचा. आणि जेव्हा तुमचा मकार सुरू होईल त्यावेळेला मी श्वास. कशासाठी असं श्वसन पण होईल, म्हणजे प्राणायामाचा जो काही इफेक्ट आहे तो सुद्धा आपल्याला इथे मिळणार. म्हणजे कामधाम मोक्षातून तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर प्राणायामाचा जो काही फायदा आहे तो सुद्धा आपल्याला इथे मिळणार. म्हणजे ऑल इन वन आहे आपल्याकडे म्हणण्याची, ओंकार म्हणण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये भरपूर फायदे आपल्याला मिळतात. आणि म्हणून प्राणायाम सुद्धा साधला जातो दीर्घ श्वसनाच्या माध्यमातून. आता प्राणायाम नाही हो, त्याला प्राणायाम म्हणत नाही खरं, म्हणजे नाक बंद केलं तरच प्राणायाम होतो. हठयोगात सांगितलंय, एवढं खोलात शिरायचं नाही या वर्गामध्ये, नवीन लोक आहेत, त्यामुळे फार काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. लोकांना नुसतं श्वास घेणं श्वास सोडणं प्राणायाम म्हणतात, म्हणू द्या, काय बिघडत नाही. करतायत ना काहीतरी ते करू दे, डिस्प्यूट करायचं नाही त्यांचं. मग सांगायचं की प्राणायामाचा फायदा आपल्याला मिळतो. भरपूर श्वास घेतोय आपण,
आणि सगळा श्वास आपण बाहेर सोडतो आहोत, तर तोही काही ॲडिशनल फायदा आपल्याला इथे मिळणार आहे. मग अशा पद्धतीने आपण ओंकार म्हणणार आहोत. आणि मग थोडा ओंकार शिकवायचा त्यांना, कसं म्हणायचं काय म्हणायचं ते. पण त्यांना सांगायचं 2-3 ओंकार मी तुम्हाला म्हणून दाखवतो, एकदा काळजीपूर्वक बघा, ऐका, आणि मग आपण सगळेजण ओंकार करणार आहोत. मग पुन्हा त्यांच्याकडनं सुद्धा 2-3 ओंकार म्हणून घ्या. ते म्हणताना त्यांच्याकडनं काही चुका होत असेल तर एक जनरल काही सूचना द्या. काही जणांचा पटकन संपतोय, काही जणांचा खूप जास्त लांब होतोय, हे वर्गामध्ये होणार आहे. म्हणून त्यांना सांगायचं की ओंकार जेवढा दीर्घ म्हणाल ते जास्त चांगलं. 10 सेकंदाच्या ऐवजी तुम्ही 15 सेकंद म्हटला, 20 सेकंद म्हटला, छान आहे, खूप चांगली गोष्ट आहे. मग सांगायचं खूप चांगलं आहे. पण जेव्हा आपण सामुदायिक साधना करतो, तर सामुदायिक साधनेचा एक नियम असा असतो की सगळ्यांनी एक सारखं चाललं पाहिजे, सगळ्यांनी एक सारखं केलं पाहिजे. समजा यांनी 10 सेकंद म्हटला, यांनी 15 सेकंद म्हटला, यांनी 20 सेकंद म्हटला, यांचा 5 सेकंदात संपला, तर कसं ते विस्कळीत होईल सगळं. आणि म्हणून सामूहिक साधना करताना सगळ्यांचं एक सारखं चाललं पाहिजे. म्हणून साधारणतः 10 सेकंदाचा आपला ओंकार इथे आपण म्हणणार आहोत. पण तुम्ही व्यक्तिगतरित्या घरी जेव्हा अभ्यास कराल एकटे असताना, तुम्ही किती दीर्घ म्हणा, ते जास्त चांगलं. उलट 15 सेकंदाचा होतोय, 20 सेकंदाचा होतोय, खूप चांगली गोष्ट. पण इथे एकत्रित साधना करताना मात्र सगळ्यांचं एकसारखं असतं. असं व्यवस्थित त्यांना समजून सांगायचं, म्हणजे मग गोंधळ होत नाही पुढे मागे असं. आणि मग त्याप्रमाणे थोडा वेळ ओंकार जप करून घ्यायचं. ओंकार शिकवण्यापासून तर ओंकार करून घेण्यापर्यंत हे साधारणतः अर्धा तासाचा हा सगळा कार्यक्रम आपल्यासाठी असणार आहे पहिल्या दिवशी. आणि मग थोडेसे परिणाम सांगायचे. ओंकार म्हटला कसं वाटलं तुम्हाला विचारायचं. ओंकार म्हटलं कसं वाटलं, सगळेजण म्हणतात छान वाटलं. छान म्हणजे काय, शांत वाटलं, असं काही जण सांगितलं. सगळ्यांना शांत वाटलं का, सगळेजण होच म्हणतात. ओंकार म्हटला आणि शांत वाटलं नाही असं होणारच नाही. साखर खाली पण गोड नाही लागली, असं होणारच नाही. म्हणजे मग टेस्ट बर्ड्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याचे, पण असे फार कमी असेल. म्हणजे पण ओंकार म्हटल्यानंतर परिणाम मिळणारच, शांत वाटणारच. खूप शांत वाटायला लागलं. मग असं शांत कधी वाटलं होतं का तुम्हाला आधी? नाही, आधी कधीच नाही वाटलं. आणि ते थोड्या वेळात वाटलं की नाही. मग आज आपण फक्त, तुम्ही सांगा ना, आज फक्त आपण 5 मिनिटं ओंकार म्हटले, 7 मिनिटं म्हटलं, ठीक आहे, असं 10 मिनिटं म्हटलं तर तरी सुद्धा आपल्याला एवढं शांत वाटतं. असं रोज म्हणायला लागलं तर किती शांत वाटतं. मग तुमच्या लक्षात यायला लागतं की हा रोज करण्याचा अभ्यास, असं लक्षात पण यायला लागतं तुमचं. आणि मग थोडंसं परिणाम सांगायचे. मानसिक शांतता मिळते, सगळ्यांना जाणवलं तर चांगला. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आला असेल काही ना काही. सगळेजण कदाचित बोलणार नाही, आपण सांगायचं. अनुभव प्रत्येकाला आला असो, पण कदाचित सगळ्यांना बोलता येत नाही, सांगता येत नाही, असंही असतं. पण अनुभव आला नाही त्याचा अर्थ अनुभव आला नाही असं नाही होत. व्यक्त करता येत नाहीये शब्दांमध्ये त्यांना, पण आलेला आहे अनुभव. आणि मग असं थोडंसं परिणामाने थोडंसं महत्व त्यांना सांगायचं. पुन्हा थोडंसं एकाग्रता, मानसिक शांततेवरती थोडंसं बोलायचं. आणि मग नंतर वर्गाची आपली प्रार्थना घ्यायची, दुर्गे स्फूर्ताची. ती पण त्यांना शिकवायला लागणार आहे अर्थातच. मी म्हणतोय माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणा. प्रवेशच्या वर्गासारखं त्याचा सूक्ष्म पाठ नाही घ्यायचा, फक्त मी म्हणतोय माझ्या पाठीमागे म्हणा तुम्ही. ती प्रार्थना घ्यायची, 11 ओंकार घ्यायची आणि वर्ग समाप्ती करायची. अर्थात मी बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. मग त्या वर्गाची नाव नोंदणी केली पाहिजे, काय करायचं, रजिस्ट्रेशन करणं, ते तो सगळा भाग तुम्हाला माहिती आहे. त्याच्याबद्दल मी काही सांगत नाही. पहिला दिवस झाला. मग दुसरा दिवस जो काही आहे, तर दुसऱ्या दिवशी नेहमीसारखी गुरुवंदना हवी. आणि त्यानंतर मग आपल्याकडे एक पुस्तक आहे, ओंकार ज्ञानयज्ञ नावाचं. आपल्या संस्थेने प्रकाशित केलेलं ओंकार ज्ञानयज्ञ नावाचं पुस्तक माहिती आहे सगळ्यांना? सगळ्यांकडे असेल किंवा सगळ्यांकडे नसेल. काही जणांकडे आहे, काही जणांकडे नाही आहे. तर आपल्या संस्थेच्या लायब्ररीमध्ये असेलच ते पुस्तक, ओंकार ज्ञानयज्ञ. तर मग ज्यांच्याकडे आहे काही प्रश्न नाही आहे. पण त्या ओंकार ज्ञानयज्ञ, त्याच्या मागचा थोडा इतिहास सांगतो पुन्हा. की खूप वर्षांपूर्वी योग विद्यालयामध्ये नाशिकला आपण ओंकार ज्ञानयज्ञ नावाचं एक ओंकारावरची व्याख्यानमाला ठेवली. दर महिन्याच्या पौर्णिमेला ती व्याख्यानमाला असायची. आणि महाराष्ट्रातले मोठे मोठे लोक आपण बोलवले होते, जे गुरुजी पौर्णिमाला येत होतेच, पण त्याचबरोबर अनेक योगतज्ञ, मोठे मोठी मंडळी किंवा काही शास्त्रज्ञ मंडळी सुद्धा, त्यांना पण आपण बोलवलं होतं व्याख्यानाचं. म्हणून एक वेगवेगळ्या अँगलनी तो ओंकार बघितला गेलाय. म्हणजे सायंटिफिक, वैज्ञानिक दृष्टिकोनात काय इफेक्ट्स होतात त्या ओंकाराचे, ते पण त्यात आले व्याख्यानामध्ये.
वेदांमधला ओंकार काय आहे, उपनिषदांमधला ओंकार काय आहे ते पण त्याच्यात आलेलं आहे. योगशास्त्रामधला ओंकार काय आहे ते पण त्यामध्ये आलेलं आहे. म्हणून सगळ्या अँगलने विचार त्याच्यावरती झालेला आहे. आणि म्हणून ते एक परिपूर्ण पुस्तक आहे ओंकारावरचं. सगळी माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळते. म्हणून त्याची काही व्याख्यानं झाली ना, त्या व्याख्यानांचं संकलन जे आहे ते पुस्तक रूपामध्ये केलं गेलेलं ओंकार ज्ञान यज्ञ. आदरणीय पौर्णिमाताईंनी त्याचं सगळं संकलन, खूप मेहनत पडली खरं म्हणजे त्यावेळेला, आणि ते त्यांनी केलं मात्र चिकाटीने पौर्णिमाताईंनी. आणि म्हणून ते पुस्तक आपल्याकडे असेल तर आवर्जून घ्या, किंवा घेणं शक्य नसेल तर मग आपल्या संस्थेच्या कार्यालयामध्ये ते उपलब्ध असेलच लायब्ररीमध्ये वगैरे. तर ते जेव्हा आपण ओंकाराचा वर्ग घेतो त्यावेळेला ते पुस्तक वाचायचं. त्याप्रमाणे आता इथे जे मुद्दे दिलेले आहेत, दुसऱ्या दिवसाचा मुद्दा दिला ते काय म्हटलंय की ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं ओंकार. डॉक्टर बी ए कुलकर्णी नावाचे एक खूप मोठे व्यक्ती आपल्याकडे होते. डॉक्टर बी ए कुलकर्णी, त्यांना भाऊ कुलकर्णी भाऊ म्हणायचो आम्ही. तर पुण्याचे होते ते. पुण्याला गीता धर्म मंडळ, त्याच्यात आपण नाव ऐकलं असेल. त्यांच्या जसं दासबोधाच्या परीक्षा होतात तसं गीता धर्म मंडळाच्या भगवद्गीतेच्या परीक्षा असतात. तर त्या पुस्तकांचं लेखन करणारे ते भाऊ कुलकर्णी किंवा बी ए कुलकर्णी. आणि ज्ञानेश्वरीचा प्रचंड अभ्यास त्याचा, त्यांनी ज्ञानेश्वरीवरती PhD केली होती. आणि त्यांची कुंडलिनी शक्ती पण जागी होती भाऊ कुलकर्णींची, असं ते व्यक्ती म्हणतात. आता ते वारले, ते 3-4 वर्षापूर्वी वारले. आणि त्यांनी ओंकाराचे व्याख्यान आपल्याकडे दिले. मग त्यांनी ज्ञानेश्वरीचा ओंकार मांडला. ज्ञानेश्वरीची सुरुवातच ज्ञानेश्वरांनी कशी केली आहे? अकार चरण युगल ओंकार उदर विशाल मकार महामंडल पुस्तकात, अशी सुरुवात केली ज्ञानेश्वरांनी. तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत की अकार चरण युगल. तर त्याच्या मागचा थोडासा भाग असा आहे की आपल्याकडे जे काही विद्वान लोक असतात की विद्वान लोकांची काही कमतरता नसते, सगळीकडे असते, प्रचंड असते. आणि विद्वान लोकांचं काम काय असतं? वाद घालणे, शास्त्रार्थ करणे, वाद घालणे, हे विद्वान लोकांचं काम असतं. साधना नाही करत ते, पण वाद घालतो. कारण वाचन भरपूर असतं, अभ्यास भरपूर असतो, पाठांतर भरपूर असतं, शास्त्रार्थ करू शकतात, वादविवाद करू शकतात, वादविवादामध्ये जिंकू शकतात, पण साधना नाही करत. अर्थात काही साधना करणारे आणि असे पण विद्वान आहेत. कुठलाही नियम हा अपवादाने सिद्ध होतो. तसेही असतात साधना करणारे पण विद्वान असतात, नाही असं नाही. पण मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. पहिला श्लोक लिहिताय, पहिली ओवी लिहिताय, अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार, असं ते म्हणतात. मग हे म्हणताना ज्ञानेश्वरांनी काय केलंय? गणपती आणि ओंकार एकत्र केले. कारण काय आहे, काही विद्वान लोक ज्ञानेश्वरांना काय डोकं नाही का? कुठल्याही ग्रंथाची सुरुवात करताना आधी गणेश वंदनाने केली पाहिजे. कारण आपल्या प्रथेमध्ये आपली परंपरा आहे, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती वंदन, आधी वंदू तुझं मोरया. ओके, आधी गणपतीचं वंदन, गणपतीची पूजा करतो आपण, ही आपली परंपरा आहे, आपली प्रथा आहे. पण ज्ञानेश्वरांनी पहिली चुकी चुकीची लिहिली म्हणजे हा सगळा ग्रंथ चुकीचा आहे, असं पण म्हणता आलं असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी दूरदृष्टी ठेवून या ओळीची रचना केली. पण त्यांनी काय केलं की गणपती आणि ओंकार एकत्र केले. आता ओंकारामध्ये अकार हा पायांची जोडी, पायांची जोडी कशी येतं? मांडी घातल्यानंतर गणपती मांडी घालून बसलाय किंवा गणपती पद्मासनामध्ये बसलाय, आपण सुद्धा मांडी घालून बसलेला, आपल्या पायाचा आकार बघा कसा आहे. आता ज्ञानेश्वरांनी काय केलंय की हा ओंकार जो काही आहे ना तो उभा केला 90 डिग्री मध्ये. ही फ्रेम तर समजा ते 90 डिग्री मध्ये तिकडे आपण वाकवले. ओंकारचं चित्र आहे का आपल्याकडे? हा बस ठीक. तर ज्ञानेश्वरांच्या ओळीनुसार ओंकार असा आहे. ओळीचा हा जो जी ओळी ना ओंकार त्याच्या तो यानुसार. आता गणपती जेव्हा मांडी घालून बसतो किंवा आपण सुद्धा मांडी घालून बसलेलो, आपल्या मांडीचा आकार असाच, दिनाचा आकार. अकार चरण युगल, पायांची जोड. उकार उदर विषय असतो. उकार म्हणजे पोट, उदर, उदर म्हणजे पोट, विशाल पोट आहे गणपतीचं. आपण त्याला मोदक खाऊ घालतो, लाडू खाऊ घालतो, त्याच्यामुळे ओबेसिटी, पोट सुटलं गणपतीचं. म्हणून उदर विशाल, गणपतीचं पोट मोठं आहे.
उकार उदर दिशा. आणि मग ज्ञानेश्वरांनी काय केलंय की हा अर्धा चंद्र जो काही इथं ठेवला, म्हणजे हा जो असा आडवा उभा केला ओंकाराला, तर अर्धा चंद्र आणि बिंदी तर डोक्यावर, मकार महामंडल मस्तका असं करून टाकलं. आणि त्याच्यामुळे काय झालं आता की ज्ञानेश्वरांनी आकार चरण युगल उकर उदर विशाला मकार महामंडल मस्तकाकारे असं म्हटल्यामुळे आता दाखवलं आपल्याला. हा, तर डॉक्टर बी ए कुलकर्णींचं ते वाचून घ्यायचं आधी, मग त्यात काही मुद्दे आपण काढून ठेवायचे. लक्षात घ्या, पुन्हा 1 तासाचं व्याख्यान द्यायचं नाहीये, 15-20 मिनिटांमध्येच आपल्याला ती माहिती द्यायची, म्हणून ती पण इफेक्टिव्ह असली पाहिजे. सारं गर्दीत सांगायचंय, फापट पसरा मांडायचं नाही, नाही तर वेळ पुरणार नाही. नाही तर तुमचं व्याख्यानच जास्त होईल आणि ओंकाराची साधनं कमी होईल. इफेक्ट जो काही विद्यार्थ्यांना मिळणार आहे तो ओंकार साधनेमुळे मिळणार, तुमच्या व्याख्यानामुळे नाही मिळणार. व्याख्याने फक्त मार्ग दाखवतो, साधना जी काही आहे ती त्या मार्गावर चालायला शिकवते, आणि म्हणून ते महत्वाचं आहे. म्हणून थोडस एक 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला ते सांगायचं. त्याचबरोबर रजनी पत्की आता आपण मारल्यात तर म्हणजे आता, तर त्यांनी सुद्धा ओंकारावरती खूप छान व्याख्यान दिलेलं होतं. तुकाराम महाराजांच्या वाङ्मयामधला ओंकार हा त्यांनी मांडला होता. त्यामुळे ते पण तुकाराम महाराजांनी ओंकाराबद्दल काय सांगितलंय तर तो विचार जो आहे त्या रजनीताई पत्कींच्या व्याख्यानामध्ये आलेला आहे. तर ते पण थोडंसं आपण वाचून घ्यायचं. मग आपण जर एखादा श्लोक एखादी ओवी जर म्हटली तर ऐकणाऱ्याला पण जरा बरं वाटतं. ऐकणारी पण म्हणतो ना यांचा जरा चांगला अभ्यास दिसतो, ओवी म्हटली श्लोक म्हटली. आणि म्हणून मग एखादी ओवी एखादा श्लोक एखादा अभंग असं काहीतरी म्हणता आलं तर पाठ झाला अर्थात तर म्हणायला काय हरकत नाही. आणि मग त्याचा थोडासा खुलासा करायचा की तुकाराम महाराजांनी काय सांगितलं ओंकाराबद्दल ते मांडायचं थोडक्यात. आणि मग त्यानंतर मग ओंकाराचा जप करून घ्यायचा अर्धा तास, पुन्हा सांगायचं. काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस, मला थोडीशी रिव्हिजन घ्यायची कारण आज पुन्हा नवीन लोक पण आलेले असतील. आपल्याकडे पद्धत आहे की 1-2 दिवस आपण काय केलं ऍडमिशन सुरूच ठेवलं, त्याच्यामुळे काल नव्हतं पण आज नवीन आलेत काही लोक असं म्हणून आपल्याकडे नवीन उजळणीचं असून काल नव्हते आज आहे वगैरे म्हणून मग त्यांची पुन्हा थोडक्यात उजळणी करून घ्यायची. काल आपल्याला शिकवलं होतं पण थोडक्यात काही मंडळी नवीन दिसत आहेत, थोडक्यात पुन्हा सांगतो ओंकार कसा म्हणायचा ते थोडक्यात पुन्हा सांगायचं. आणि मग आता आपण ओंकार जप करूया मग साधारणतः आणि त्यांना सूचना द्यायची की साधारणतः 20 मिनिटं 25 मिनिटं अर्धा तासपर्यंत आपण ओंकार बसून म्हणणार आहोत. आपल्याला ज्या आसनामध्ये सोयीचं असेल त्या आसनामध्ये बसा. मांडी घालून बसता येणं शक्य असेल तर मांडी घालून बसा, पद्मासनात शक्य असेल पद्मासनात बसा, वज्रासनामध्ये बसा, सुखासनामध्ये बसा. ज्यांना खाली बसता येणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसा. ज्यांना भिंतीला टेकून बसायचं हरकत नाही भिंतीला टेकून बसा असं पण सांगायला हरकत नाही. ते जेवढे कम्फर्टेबल पोज मध्ये असतील तेवढं ते ओंकार छान म्हणतील.